तर इथे आमच्या जावयांचा हा सन्मान होतोय। हालो जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं व्यासपीठावरती उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं आई ग्रुप ओवे महाराष्ट्र राज्य आयोजित रायगड प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेमध्ये स्वागत। स्पर्धेचे दमदार आयोजक आई ग्रुप ओवे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सन्माननीय कैलासदादा म्हात्रे, गुरुदादा म्हात्रे आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आणि आजच्या खरं तर दिवस रात्र फॉर्मॅट मधला हा खऱ्या अर्थानं चौथा सामना आणि तो देखील डू ऑर डाय, करो या मरो। जर तुम्ही इथे पराभूत झाला तर तुम्हाला इथून स्पर्धेला पूर्णविराम द्यावा लागेल। पहिला चेंडू कुणालसाठी होता आणि पहिला बॉल अगदी वेस्ट साइडच्या वर बीमर कॉल। फलंदाज ट्रॅकिंग एंडला होते त्या ठिकाणी कुणाल स्वतःवरती हताश निराश झाले असतील। हा बॉल खतर बॅटला कनेक्ट व्हायला हवा होता, धावा देखील आल्या असत्या, प्लस बीमर देखील घोषित केलं त्या ठिकाणी पंचांनी। पहिला बीमर चेंडू इथे आपण पाहत आहे आणि फ्रीट बॉल असेल पुढचा, ओव्हर द विकेट बॉल तयार। यावेळेला स्विंगिंग करताना आपण पाहिला हा चेंडू थोडासा कटर बॉलचा वापर। तसंच मी सन्माननीय रवींद्र भोईर यांना विनंती करेन, कोलवाडी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य, रायगड समालोचक असोसिएशनचे संस्थापक, त्याचबरोबर हिमांशू एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आदरणीय रविशेठ भोईर यांचा इथे सन्मान होतोय। कृषेठ म्हात्रे, राहुल शेठ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण पाहतोय। त्याचबरोबर संदेश म्हात्रे, तसेच गजानन म्हात्रे कुटारी यांना विनंती करेन की यावं आपण आपला सन्मानाचा आपण स्वीकार। मी विनंती करेन दिवाला गावचे आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय किशोर शेठ कोळी यांना विनंती असेल की यावं आपण आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे। किशोर शेठ कोळी यांचा सन्मान इथे नक्कीच केला जातोय। या किशोर शेठ। त्याचबरोबर वैजनाथ पाटील यांना विनंती करेन, वैजनाथ पाटील ते मधुकर, संतोष गायकवाड तलोजा यांना विनंती आहे की आपण देखील यावं, आपल्या देखील आपला सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे। मी विनंती करेन आमचे सन्माननीय भाऊशेठ ठाकूर मुरबी यांना की यावं आपण भाऊशेठ। त्याचबरोबर आमचे विशाल जोशी, रणजित शेठ ठाकूर, रणजित शेठ घरत आणि नरेश कोळी उर्फ नाना भाऊशेठ यांचा सन्मान। आमचे विशाल शेठ जोशी उद्योजक आणि आमचे सन्माननीय मोतीराम शेठ जोशी माजी सरपंच यांचे सुपुत्र विशाल शेठ जोशी यांचा हा सन्मान इथे होतोय। नक्कीच आपण व्यासपीठावरती आलेल्या सर्व पाहुण्यांचा यथोचित सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय।
कारण वेळात वेळ काढून ही सर्व मंडळी उपस्थित झालेली आहे। त्या सर्व पाहुण्यांचं मान सन्मान करणं देखील हे आद्य कर्तव्य आहे आयोजक कमिटीचं। तर रणजित शेठ घरत यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय। युवा उद्योजक एक डॅशिंग नेतृत्व आपण नेहमीच रणजित शेठ घरत यांच्या माध्यमातून पाहतोय। त्याचबरोबर आमचे पेठ गावचे एक उत्कृष्ट लेजंड क्रिकेटर नाना कोहली म्हणजे खऱ्या नरेश कोहली उर्फ नाना यांचा हा सन्मान या व्यासपीठावरती इथे केला जातोय। तसेच मी उदय म्हात्रे यांना विनंती करेन की उदय शेठ या आपण आपला देखील सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। तर उदय म्हात्रे या। हॅलो, तर उदय म्हात्रे यांचा सन्मान इथे केला जातोय। तसेच आमचे प्रवीण म्हात्रे जावई यांना देखील विनंती करेन की आपण देखील यावं। त्याचबरोबर अनंत ढवले तर प्रवीण म्हात्रे यांचा सन्मान होतोय आणि मी विनंती करेन की आनंद ढवले ॲडव्होकेट आनंद ढवले जे हायकोर्टाचे वकील आहेत त्यांनी देखील उपस्थिती दाखवली आहे। त्यांचं देखील स्वागत इथे केलं जाईल। यस, तर इथे मी विनंती करेन सरांना की या आपण। नक्कीच आपण पाहतो हायकोर्टचे ते वकील आहेत आणि आज त्यांची उपस्थिती आपल्याला नक्कीच इथे पाहायला मिळते। अनंत ढवले साहेब त्यांचा सत्कार होता। त्याचबरोबर आमचे सतीश पाटील यांचा देखील शुभ सन्मान इथे केला जाईल। सतीश पाटील यावं। तसेच आमचे दिनेश शेट यांचं इथे आगमन झालेलं आहे। खोपोलीचे सन्माननीय दिनेश शेट यांचं आगमन झालेलं आहे। तर आई ग्रुप खोपोली तालुका अध्यक्ष आई ग्रुप आदरणीय दिनेश शेट यांचं इथे आगमन झालेलं आहे। त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती। धन्यवाद। मान्यवरांचा मान सन्मान या ठिकाणी होतो आणि सामनाही तितकाच उत्कंठावर्धक दोन संघादरम्यान। पहिला खेळाडू बाद झाला कुणाल तारेकर, त्यानंतर वनडाऊनला आलाय कळव्याचा प्रसाद पाटील, क्लीन बोल्ड टोक क्रशर यॉर्कर आणि त्याच्यामध्ये त्रिफळाचीत झाला प्रसाद पाटील। अनुभवी समर्थ करूचा हा यॉर्कर चेंडू आणखीन एक धक्का बसतो बॅटिंग करत असताना अरुणा 11 पुगाव कोलाड टीमला। वन मोर विकेट डाऊन। धावफलकावरती आपण पाहू शकाल या ठिकाणी आहेत त्या म्हणजे 18। मागचा सामना आपण पाहिला, खरं तर संपूर्ण फलंदाजी धारातीर्थी पाडली होती। त्या ठिकाणी केतकीचा मळा अलिबाग टीमने एमडी वॉरियर संघाला पराभूत केलं। 19 धावसंख्येवरती जवळजवळ संपूर्ण संघ गारद झाला। ऑल आउट होण्याची नामुष्की त्यांच्यावरती ओढावली।
आणि यानंतर पुन्हा एकदा आपण पाहता या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी बॉस फायटर ओवळे टीमच्या माध्यमातून होताना पाहू शकाल। समर्थ कडूचं हे षटक 5 चेंडू त्याने फेकले आणि या 5 बॉल मध्ये 5 धावा खर्च करत एक महत्त्वाचा गडी बाद केला। कुणाल तारेकर हिट विकेटच्या स्वरूपात बाद होताना आपण पाहिला। तर या स्पर्धेमध्ये खास वैशिष्ट्य आपण पाहिलं तर स्टंप्स माईक प्रत्येक वेळेला मात्र प्रत्येक खेळाडूंचे त्या ठिकाणी हावभाव किंवा एक्सप्रेशन त्यांच्या मुखातून देखील पाहायला मिळाला। तात्याबाई यांचं इथं आगमन। नेक्स्ट बॉल यावेळेला आपण पाहिला स्लॉग हिटचा प्रयत्न होता, बॅटचा फेस लवकर क्लोज झाला, बॉल टर्न झाला आणि इथून मात्र आपण पाहता या ठिकाणी निर्धाव चेंडू। 2 षटकं संपली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा धाव फलकावरती 2 खेळाडू बाद 18। या दरम्यान रांजणपाडा गावचे समाजसेवक करणदादा कडू यांचे या ठिकाणी आगमन। त्यांना विनंती असेल आपण या मंचकावरती आपलं मनपूर्वक स्वागत। कदा 2 षटकं खेळ संपली, 2 षटकांचा वाजवी खेळ संपला। ऑन स्क्रीन VIP डाईज वरती बसलेले आमचे सर्व मान्यवर आपण पाहत आहे। कैलास शेठ म्हात्रे A1 क्वालिटीचं हे व्यक्तिमत्व आणि आज आपण पाहत आहे तर रायगड जिल्ह्याची RPL म्हणजे रायगड प्रीमियर लीग प्रकाश होतामध्ये प्रथमतः आपण पाहता त्यांच्या माध्यमातून दमदार आयोजन। संपूर्ण त्या ठिकाणी व्यासपीठावरती बसलेले आमचे मान्यवर महेशदा पाटील पॅराडाईज ग्रुपचे सर्व त्या ठिकाणी आसनस्थ आहेत। बोलनाथ शेठ पाटील त्यांना आपण पाहताय, प्रवीणदादा पाटील ते मंचकावरती बसले, नितेश शेठ पाटील सर्व मान्यवर मंडळी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत। अगदी बाल्कनी व्ह्यू त्यांना मिळाला उंचावरून, या ठिकाणी एक वेगळा आनंद त्यांना मिळतोय। तर या स्पर्धेचा आनंद घेत असताना इताड्याचे आमचे सरपंच पाटील साहेब त्या ठिकाणी आहेत, तेही सामन्याचा आनंद घेत आहेत। 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा धाव फलकावरती 18। बघा 2 व्हीलर बाईकची चावी हरवली आमच्या एका खरं प्रेक्षकाची, एंटॉक खरं स्कूटी आहे, जर कोणाला सापडली असेल तर ती नक्कीच आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा करा। धन्यवाद। खूप चांगलं आयोजन खरं तर आपण पाहिलं। असं म्हणतात बोले तैसा चाले तयाची वंदावी पाऊले। कैलासदादा आणि गुरुदादा यांनी शब्द दिला RPL स्पर्धा एक वेगळ्या स्तरावर आम्ही घेऊन जाऊ आणि आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा स्टँडर्ड लेवल त्यांच्या माध्यमातून प्रचंड द्विगुणित झाला असंही म्हणायला हरकत नाहीये। 3ऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय या ठिकाणी बातानगावचा खेळाडू बाहुबली प्रवीण भोईर, अष्टपैलू खेळाडू स्टॅक एंडला नदीम धेरेकर सज्ज असताना या बॉल लो फुलटाच गुडगाव वाकवत एक्स्ट्रा कव्हरला फटका सजवला। डीप मध्ये प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी, थोडासा आपण पहिला डायव्हर्ट झाला होता चेंडू, चांगली फील्डिंग पाहायला मिळाली त्या ठिकाणी। परेश चिखलेकर काउंजाचा खेळाडू एक उत्तम दर्जाचा फलंदाज आणि तितका सुंदर क्षेत्ररक्षक मैदानामध्ये सज्ज असताना त्याच्या दिशेने हा फटका सिंगल डबल मध्ये परावर्तित करत 2 धावा घेतल्या या दोन्ही फलंदाजांनी। या विकेटने मात्र बरेच रंगरूप दाखवले। दिवसा धावांची गती वाढताना पाहिली, रात्रीच्या समयी आपण पाहिला कमी धावा देखील पाहायला मिळाल्या आणि काल रात्र प्रसाद घरत आणि रजत मुंडे या 2 फलंदाजांनी अक्षरशः गाजवली। उस्मान देखील या मैदानात बरसला, अजित मुंगाजेने देखील दमदार सुरुवात केली होती पहिल्या दिवशी। या बॉल मिस टायमिंग, फटका फसला, धीम्या गतीचा बॉल, नकल बॉल टाकला, गती परिवर्तन पाहायला मिळालं। असं म्हणतात पेस व्हेरिएशन इज अ बेस्ट व्हेरिएशन। हे व्हेरिएशन करताना प्रवीणने मात्र फसवलं नदीमला। अजून एक धक्का बसतो बॅटिंग करत असताना मैदानामध्ये अर्णा 11 पुगाव कोलाड टीमला। धक्का क्रमांक 3रा खेळाडू बाद झाला मैदानाच्या आतमध्ये। स्वतः कॅप्टन मोन्या दाखल होते 5व्या क्रमांकावरती। अपेक्षांचं ओझं आहे या खरं संघ नायकावरती आणि इथे खरं तर कसोटी राहिली आता या खेळाडूंची। तर हा सामना डू ऑर डाय, करो या मरो या परिस्थितीमध्ये तुम्हाला खेळायचा आहे, कारण लीग फॉर्मॅट मध्ये आपण सध्या आहोत। सलग 2 सामने जिंकत आजच्या रात्रीमध्ये खऱ्या अर्थानं पाहिलं त्या ठिकाणी बापदेव क्रीडा मंडळ केतकीचा मळा अलिबाग म्हणजे अबूचा संघ त्या ठिकाणी सुपर 16 मध्ये दाखल झालाय आणि त्यानंतर दुसऱ्या खरं तर 3ऱ्या लढतीमध्ये अफाट गुणवत्ता ठासून भरलेला हा खेळाडू अलिबाग परिसराचं क्रिकेट त्याचं वलय त्याच्या अवतीभोवती राहिलंय, तो खेळाडू स्ट्रायकिंग एंडला। यावेळेला आपण पहिला फुल लेन बॉल फ्लिक केला बॉलला, खरं तर मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध हा फटका पाहायला मिळाला। ऑन ड्राईव्ह त्या ठिकाणी करत असताना सिंगल आली, एंड बदलत असताना दोन्ही फलंदाज थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे खेळ
कधी कधी संयम हा देखील फार महत्वाचा गुण राहतो क्रिकेटच्या खेळामध्ये. चांगल्या चेंडूंचा सन्मान आणि खराब चेंडूवरती आक्रमण हे फलंदाजांना करावं लागतं. याचा वापर करताना हे दोन्ही फलंदाज स्ट्राईक रोटेट करत असताना वहालचा खेळाडू प्रतीक पाटील स्टॅकिंग एंडला आलाय. उलवानोड परिसरातील एक घातक स्फोटक फलंदाज. यावेळेला जागा बनवली इनसाइड आउट. कलात्मक फटका पाहायला मिळाला एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर. एका टप्प्याने बॉल चालला. वन बाउन्स ओव्हर द लाईन. सीमा पार. रन्स मधील 4. चौकार. यावेळेला ऑन साइडला खेचून मारला बॉलला. स्लॉग हिट केला. गॅप मध्ये फटका. 2 फिल्डर त्यांच्या मधून बॉल झाला फरार. सीमा पार. चौकार. चांगलं टायमिंग. सिलेक्शन अगदी योग्य होतं. लेंथ बॉल होता त्याच्यामध्ये पुढे आले. स्टेप आउट झाले थोडेसे आणि त्यानंतर मात्र क्रॉस बॉडी स्ट्रोक मिड विकेट क्षेत्राकडे पाहायला मिळाला. गुलाबी थंडीमध्ये आपण पाहिला मॉइश्चरचं प्रमाण वाढतं आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहिला त्या ठिकाणी बहुतांश वेळेला मोठे फटके घेताना खेळाडू झेलबाद होताना पाहायला मिळाले. पण इथे गॅप शॉट सिलेक्शन करत असताना प्रतीक पाटील हा खेळाडू चौकार मारणं म्हणजे टेनिस बॉल मध्ये खरं तर मोठी गुणवत्ता तुम्हाला सिद्ध करावी लागते आणि ते दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये प्रतीक पाटील हा फलंदाज. नेक्स्ट बॉल. यावेळेला फुल टॉस. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड. मिस टायमिंग. खरं तर बिग हिट व्हायला होतं इथे परंतु सिंगलला प्राधान्य देत असताना दोन्ही खेळाडू 1 रन ऍड होईल. धावसंख्येत भर. एकूण धावा धाव फलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर पाहायला मिळतील. त्या म्हणजे 10.00 सरासरीने 3 खेळाडू बाद 30 धावा. 30 धावा धाव फलकावरती. ड्रिंक्स टॉली मैदानाकडे दाखल होईल. आजच्या करता रात्री मधला हा 4था सामना. यानंतर आणखीन एक सामना पेंडिंग असेल. व्हीआयपी डाईस वरती सर्व सन्माननीय पाहुणे या सामन्याचा आनंद घेत आहेत. स्वतः खरं तर कैलास दादा आणि पॅराडाईज ग्रुपचे सर्व आदरणीय श्री जितूभाई राहुलानी साहेब या ठिकाणी मंचकावरती खरं तर ज्यांच्या माध्यमातून या रायगड जिल्ह्यातील खरं तर 14 तालुके आणि ग्रामीण भाग शहरी भाग सोसायटी मधले सर्व खेळाडू या स्पर्धेमध्ये आपण खेळताना पाहता. त्यामधील एका खेळाडूचं स्वप्न पूर्ण होईल. त्यांना ही खरं तर अल्टो कार मिळेल आणि या अल्टो कारचे पुरस्कर्ते आदरणीय साहेब त्या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत आहेत. अप्रतिम खरं तर या ठिकाणी आयोजन नियोजन रायगड जिल्ह्याची मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा आई ग्रुप ओबे महाराष्ट्र राज्य म्हटलं की खरं तर ही संघटना नाही तर कुटुंब आहे आणि या कुटुंबाचे प्रमुख सन्माननीय कैलासदादा म्हात्रे असं म्हणतात. जिथे विषय गंभीर तिथे कैलासदादा खंबीर आणि त्यांचे सर्व सहकारी आदरणीय गुरुदादा त्यांना आपण पाहताय मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये दमदार आयोजन नियोजन या ठिकाणी पाहायला मिळालं. 3 ओव्हरचा खेळ संपताना आपण पाहताय 30 धावा धाव फलकावरती आल्या. आज खऱ्या अर्थानं पाहताय कैलासदादा म्हात्रे आणि गुरुदादा म्हात्रे यांनी जपलेला माणुसकीचा वसा आणि वारसा त्यांच्या प्रेमाखातीर येणारी सर्व मान्यवर मंडळी आपण व्यासपीठावरती पाहिली. प्रत्येकाचा खरं तर आपल्या पारंपरिक पद्धतीने फेटा परिधान करून त्या ठिकाणी सन्मान देखील केला जातोय. डावाला सुरुवात होईल. 4थ्या षटकाची जबाबदारी पुन्हा एकदा समर्थ कडू खरं तर रायगडचा क्रिस गेल या नावाने त्याला संबोधलं जातं. अनेक उन्हाळे पावसाळे त्यांनी क्रिकेटचे पाहिले. आज 40+ मास्टर असताना देखील आपल्या फिटनेसच्या जोरावरती रेग्युलर क्रिकेटमध्ये देखील चांगला दमखम त्याने ठेवलाय. शतकीय खेळ असतील त्यांच्या खरं तर रायगडला रिप्रेझेंट करताना अनेक वेळा अष्टपैलू कामगिरीच्या जोरावरती मात्र चांगलं योगदान या खेळाडून दिलंय. तो मात्र बॉलिंग ट्रॅकमध्ये सज्ज होतोय. मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या उजव्या बाजूने लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. समोर फलंदाज त्या ठिकाणी असतील स्टॅकिंग एंडला प्रतीक पाटील. मोन्या नॉन स्टॅकिंग एंड वरती. खरं तर तुम्हाला चांगलं योगदान द्यावं लागेल. पार्टनरशिप फार महत्वाची राहील. केअर बदलावा लागेल. मोठी धावसंख्या उभारण्यासाठी तुम्हाला आक्रमक व्हावं लागेल. आक्रमण हेच बचाव तंत्र असं म्हणतात आणि त्याच गोष्टीचा वापर मैदानामध्ये करावा लागेल. पहिला बॉल या ओव्हर मधला. यावेळेला देखील स्लॉग हिटचा प्रयत्न परंतु नॅचरल स्विंगचा योग्य वापर करताना त्या ठिकाणी समर्थ कडू यांना पण पहिला टप्पा पडला. बॉल बाहेर निघाला होता. ऑन ड्राईव्ह पुन्हा एकदा पाहायला मिळाला. सिंगल रन ऍड होईल. 31 रन स्कोर कार्ड मध्ये पाहायला मिळतील. आज अलिबागचे 3 संघ आहेत आणि आपल्या पनवेलचा एक संघ.
या खरं तर पोलमध्ये आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाला. उद्या परवा देखील मोठ्या लढती तुम्हाला इथे पाहायला मिळतील. स्पर्धेमध्ये चॅम्पियन कोण बनणार, रनरअप कोण असेल, तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी, चौथ्या क्रमांकाचा मानकरी. यावेळेला ब्लॉक हॉल मध्ये टाकला बॉल, ड्राईव्ह लेंथ मध्ये होता, कव्हर पॉईंटच्या दिशेने हा फटका पाहायला मिळाला. यॉर्क लेनचा बॉल हलक्या हाताने खोदून काढला, बॉलला सिंगल आली. खरं तर फलंदाजांना रूम क्रिएट करून देत नाही यात गोलंदाज. भन्नाट वेग, टप्पा चूक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मागचा सामना बेलवलीचा खरं सुपर डुपर स्टार अजय पाटीलने काय कमालीची गोलंदाजी केली. स्वप्नातही वाटलं नव्हतं पंकजला की 1 रन एका ओव्हरमध्ये त्यांना करता येणार नाहीये. 9 चेंडू डॉट बॉल फेस करावे लागले. याही वेळेला फुल लेन बॉल ऑन साइडला फटका खोदून काढला बॉलला. फिल्डर आहेत त्या ठिकाणी फंबल झाले थोडेसे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करत असताना आपण पाहताय आज खरं तर मोठ्या फटक्यांचा वर्षाव फार कमी पाहायला मिळाला. याचं कारण उत्तम गोलंदाजी आणि चांगल्या चेंडूंचा भडीमार सातत्याने प्रत्येक गोलंदाजाने केला. दबाव प्रत्येक फलंदाजावरती पाहायला मिळाला. इथे आक्रमण करत असताना याच फटक्याचा प्रयत्न सातत्याने प्रतीकने केला. स्विंगला खरं तर कट करायचं होतं आणि बरोबर पाडस्ती या ठिकाणी स्लॉग हिट करताना मात्र मिड विकेटला क्लिअर केलंय. बॉलला पाठवलं सीमा पार, दमदार दर्जेदार षटकार. 6 धावा या फटक्यावरती आल्या प्रतीकच्या बॅटमधून. उलवा नोड परिसरातला एक घातक स्फोटक फलंदाज. मागील काही वर्ष आपण पहिला 2 वर्ष न्यू यंगस्टार वहा संघाने दमदार योगदान दिलंय. अनेक ठिकाणी मालिकावीर म्हणून 2 व्हीलर बाईक त्याने पटकावल्या. परंतु आज मोठ्या प्लॅटफॉर्मवरती मात्र मोठी इनिंग साकारण्यासाठी तोही सज्ज झालाय. आक्रमक भूमिका साकारत असताना 6 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. 4थं षटक मार्गस्थ आहे. याही वेळेला बॉलला उडवलाय, उंच गेलाय, अंतर कापेल का तर नाही. या झेलखाली क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि इथे झेल टिपला. तदनंतर मात्र मोठा धक्का बसला. शुभम गोडबिंदेच्या हातामध्ये झेल विसावला. खेळाडू बाद झालाय प्रतीक पाटील बाद झाला. 40 धावसंख्येवरती मैदानामध्ये हा जवळजवळ 4था खेळाडू बाद झाला. शुभमने चांगला झेल टिपला. खोपोलीच्या अगदी पायथ्याशी असणारा मुळगाव, त्या मुळगावचा हा खेळाडू ज्याने स्वतःच्या उत्तम कामगिरीच्या जोरावरती गावाला ओळख दिली आणि टेनिस क्रिकेटमध्ये आपलं नाणं त्याने खणखणीत वाजवलं असं हा खेळाडू त्या ठिकाणी फिल्डिंग करत असताना 40वा धावफलकावरती 4 खेळाडू बाद. 3.5 चेंडूंचा खेळ संपला. कमबॅक करतोय फिल्डिंग करणारा संघ बॉस फायटर ओळे. या टीमला आपण मैदानामध्ये खेळताना पाहत आहे. संपूर्ण VIP डाईस या ठिकाणी पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये सजलंय. नक्कीच आमचे भारतीय जनता पार्टीचे खारघर शहरचे युवा नेते फुलाजी शेठ ठाकूर मुरबी यांचं इथे आगमन झालंय. त्याचबरोबर RPIचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय विजय शेठ पवार हे देखील उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर RPIचे युवा नेते सन्माननीय अवी शिंदे साहेब, त्याचबरोबर रायगड जिल्हा सचिव RPIचे अशोक निकम साहेब उपस्थित आहेत. त्याचबरोबर सन्माननीय उमेश पाटील साहेब उपस्थित आहेत. संकेत जाधव, या सर्वांचं या व्यासपीठावरती स्वागत आहे. परशुराम अंधेरे हा खेळाडू आता आलाय त्या ठिकाणी 6व्या क्रमांकावरती. यावेळेला भरपूर चांगला स्ट्रोक, वेट अँड वॉच आणि त्यानंतर मात्र एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन सुद्धा परेश चिखलेकर त्या ठिकाणी उभे होते. त्यांच्या दिशेने फटका, फक्त सिंगल रन आली या बॉल वरती आणि या सिंगलच्या मध्येने 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना अर्णा 11 पोगाव कोलाड संघाची धावसंख्या धावफलकावरती आली ती म्हणजे 4 खेळाडू बाद 41 41. यस, तर आपण सन्मान सोहळ्याकडे वळणार आहोत. थोडा वेळ नक्कीच आपण घेणार आहोत. तर ड्रिंक्स ट्रॉली जाऊ दे आतमध्ये, आयोजक कमिटीच्या वतीने सूचना आहे. थोडा रेस्ट घ्या. तर इथे आपण सन्मान करूया. तो मैं गुजारिश करना चाहूंगा जिनकी आज उपस्थिति इस मंच के ऊपर हम देख रहे हैं, खास तौर पे जिनका जिक्र हमने 6 रातों से किया था और खास तौर पे इस टूर्नामेंट के लिए जिनका काफी बड़ा हाथ निश्चित तौर पे इस टूर्नामेंट के ऊपर रहा है, ऐसे हमारे पैराडाइज ग्रुप के डायरेक्टर आदरणीय जीतू भाई रावलानी साहब से हम गुजारिश करेंगे कि सर जी आइए, आपका यहाँ पर सम्मान किया जाएगा. जीतू भाई रावलानी.
जितूभाई रावलानी इनका सन्मान। आणि त्याचबरोबर मी महेशभाई पाटील साहेबांना देखील विनंती करेन की कल्याण डोंबिवलीचा एक दमदार नेतृत्व, खऱ्या अर्थाने ज्यांचं एक मोठं नाव आपण नेहमीच या राजकीय क्षेत्रामध्ये ऐकत आलेलो आहोत, असे आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व महेशभाई पाटील यांना विनंती करेन की महेशभाई पाटील साहेब आपण यावं, आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून खास करून आपण आपली उपस्थिती इथे दाखवलेली आहे। महेशभाई पाटील यांचा सन्मान, त्याचबरोबर इताडे ग्रामपंचायतीचे सरपंच आदरणीय जगन शेठ साहेब देखील इथे उपस्थित आहेत। त्याचबरोबर नक्कीच आपण पाहतोय आमचे सर्व मान्यवर मंडळी, वलभ ग्रामपंचायतीचे डॅसिंग नेतृत्व माजी सरपंच आदरणीय भोलानाथ शेठ पाटील, पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आदरणीय प्रवीण शेठ पाटील, अथर्व एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर, भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक 1 अध्यक्ष आदरणीय नितेश शेठ पाटील, या सर्व मान्यवरांना विनंती करेन की यावं आपण या स्पर्धेसाठी लाख मोलाचे योगदान नितेश शेठ पाटील, त्याचबरोबर आमचे भोलानाथ शेठ पाटील यांच्याकडून राहिलेला आहे, बाईक त्यांनी पुरस्कृत केलेली आहे। इथे मात्र महेशभाई पाटील साहेबांचा सन्मान आपण पाहतोय, जितूभाई रावलानी, त्याचबरोबर महेशभाई पाटील यांचा शुभ सन्मान। आणि इथे मात्र नक्कीच आम्ही इताडे ग्रामपंचायतीचे सरपंच डॅसिंग नेतृत्व आदरणीय जगन शेठ पाटील, जगन शेठ साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जातोय, कारण हे प्रेम राहिलेलं आहे आई ग्रुप वरती। कारण कैलास शेठ म्हात्रे, गुरु शेठ म्हात्रे यांचा कोणताही कार्यक्रम असू द्या, त्या कार्यक्रमामध्ये नेहमीच या मान्यवरांची उपस्थिती राहिलेली आहे। त्याचबरोबर मी विनंती करेन भोलानाथ शेठ पाटील यांना देखील की आपण देखील यावं। प्रवीण शेठ पाटील माजी नगरसेवक, माजी सभापती, आणि आता नक्कीच नाही जबरदस्त, खरोखरच खरं ते दाखवून दिलं तुम्ही, हा यश आहे प्रवीण शेठ, पूर्ण तुमच्या या मॅनेजमेंट खारघर कमिटीचा। तर प्रवीण शेठ यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती नक्कीच केला जातोय। एक अप्रतिम नेतृत्व आपण त्यांच्या माध्यमातून नेहमीच पाहिलेलं आहे, क्रिकेटसाठी अहोरात्र झटणारे व्यक्तिमत्व। त्याचबरोबर आमचे अथर्व एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक 1 चे अध्यक्ष आणि भावी नगरसेवक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं महेश शेठ, कारण स्पर्धा एक गावदेवी चषक घोड चे यशस्वी नाईटचे आयोजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते नितेश शेठ पाटील यांचा सत्कार इथे होतोय। युवा नेतृत्व, डॅसिंग नेतृत्व आणि बाईक आम्हाला नितेश शेठ आणि भोलानाथ शेठ यांच्या माध्यमातून उपलब्ध केली, त्यांचा आभार। त्याचबरोबर मी प्रदीप शेठ यांना विनंती करेन की प्रदीप शेठ आपण देखील यावं, आपल्या देखील सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे। तसेच प्रवीण ठाकूर साहेब यांना देखील विनंती करेन की प्रवीण ठाकूर साहेब आपण देखील यावं। त्याचबरोबर आई ग्रुप खोपोली तालुका अध्यक्ष दिनेश जाधव साहेबांना विनंती करेन की दिनेश जाधव साहेब आपण देखील यावं, आपल्या देखील सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे। इथे मात्र प्रवीण ठाकूर यांना विनंती करेन। तसेच प्रदीप पवार यांना देखील विनंती असेल। तसेच प्रदीप पाटील यांना विनंती करेन, सागावचे प्रदीप पाटील साहेब यावं आपण। प्रदीप पाटील आलेल्या सर्व पाहुण्यांचं यथोचित सन्मान इथे आपण या व्यासपीठावरती करतोय। थोडीशी नक्कीच प्रेक्षक वर्ग मात्र आतुर आहेत,
परंतु पाहुण्यांना देखील पुढच्या प्रोग्रामसाठी जायचं आहे, त्यामुळे हे सन्मान घेणं गरजेचं आहे. मी दिनेश जाधव यांना विनंती करेन की यावं आपण. आई ग्रुप खोपोली तालुका अध्यक्ष दिनेश जाधव. सर्व पाहुण्यांचं सन्मान या व्यासपीठावरती आपण पाहतोय आणि महेश शेठ पाटील आपण उपस्थित राहिलात, जगन शेठ साहेब आपण उपस्थित राहिले, सर्व आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला उपस्थिती दाखवली आपण, त्याबद्दल आपलं मनाच्या अंतःकरणातून आम्ही आभार व्यक्त करतोय. हा हा तर दिनेश जाधव यांना विनंती आणि तात्या दाद्या साहेब आणि दिनेश जाधव साहेब आपण यायचं आहे. मॅच स्टार्ट करा. सॉरी, माफी मागतो आम्ही, परंतु आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान करणं देखील हे आद्य कर्तव्य आहे. चला सामना सुरू करायचा प्लीज. हॅलो, 4 ओव्हरचा खेळ संपला आणि 41 धावा धावफलकावरती आहेत आणि 4 खेळाडू बाद झाले मैदानामध्ये. बॅटिंग करत असताना अरणा 11 पोगाव कोलाड या टीमच्या माध्यमातून शेवटची 2 षटकं अतिशय निर्णायक आणि स्ट्राईक एंडला फलंदाज असेल त्या ठिकाणी परशुराम अंधेरे, त्याच्या बरोबरीने स्वतः कॅप्टन मोन्या. बॉलिंग मार्कवरती उलवानोड मधील खारकोपरचा स्टार खेळाडू प्रतीक पाटील. यावेळेला हाफ ट्रॅकर लॉफ करायचा बॉलला गॅप मध्ये स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा फटका पाहायला मिळाला. एका टप्प्याने बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार. मस्ट डिडेड 4 चौकार. चार धावा या फटक्यावरती आल्या आणि स्वागत केलं प्रतीकचं त्या ठिकाणी परशुराम अंधेरे. खर तर या टीम मध्ये सर्वाधिक खेळाडू तुम्हाला रोहा, मुरुड, महाड, अलिबाग परिसरातील खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. बॅटिंग करणारा संघ यावर लो फुल टॉस मिड ऑफच्या दिशेने फटका त्या ठिकाणी आहेत. खर तर प्रवीण अलॉंग द कार्पेट जमिनी लगतचा फटका होता आणि चांगलं प्रोटेक्शन मिळालं, पण तो चिकी सिंगल पूर्ण केली या ठिकाणी दोन्ही फलंदाजांनी. 1 रन ऍड होईल. 46 किमान 60 प्लस टार्गेट माइंड सेट मध्ये असेल खरं तर मोन्याचा. तो देखील मिडल ऑर्डरला आलाय. बॅटिंग साठी हाफ हेलिकॉप्टर. यावेळेला प्रॉपर कनेक्शन नाहीये, परंतु फटका मिड विकेट रिजन मध्ये पाहायला मिळाला अलॉंग द कार्पेट. अजून एकदा सिंगल रन त्या ठिकाणी ऍड होताना पाहायला मिळेल. गुलाबी थंडी. आज थोडस क्लायमेट कमी थंड आहे, परंतु धावांची गती फार मंदावली मागच्याही सामन्यामध्ये याही सामन्यामध्ये. गोलंदाजांना चांगली साथ मिळाली आजच्या रात्रीमध्ये. इथे फुल टॉस एज लागली, बॉल मागे चालला, फ्लाय स्लिपला स्वतः त्या ठिकाणी बॉस संजय पाटील. बीमर कॉल, इट्स बीमर. वेस्ट साइडच्या वर असणारा चेंडू पंचांनी घोषित केलाय, त्यामुळे 1+1 अशा 2 धावा इथे ऍड होतील. अरणा 11 पोगाव कोलाड या टीमच्या धावफलकामध्ये. संघ मालक दोन्ही टीमचे मस्कर साहेब आणि महाबळे साहेब या ठिकाणी आहेत. तर तिसऱ्या तर आई ग्रुपचे सन्माननीय खोपोली तालुका अध्यक्ष आदरणीय दिनेश साहेब आणि त्यांच्या पूर्ण कमिटीचा इथे हा सन्मान केला जातोय. नक्कीच आपण पाहतोय.
ज्यांनी वेलात वेल काढून स्पर्धेला उपस्थिती दाखवली आहे. तर दिनेश जाधव नो बॉल. आई ग्रुप खोपोलीचे तालुका अध्यक्ष आहेत, त्यांचा हा सन्मान. नो बॉल कॉल आणि सिंगल अशा 2 धावा. फ्रीट बॉल. नेक्स्ट बॉल फ्रीट. गोल्डन अपॉर्च्युनिटी मोहण्यासाठी राहील. खरं तर दबाव पूर्णपणे जो आलाय संघामध्ये रिलीज करण्याची संधी. तसेच आमचे ऑन स्क्रीन भारतीय जनता पार्टी युवा नेते फुलाजी शेठ ठाकूर मुरबी यांचा देखील इथे सन्मान केला जाईल. फुलाजी या. फ्रीट बॉल तेज सरार गतीचा वापर परंतु वाईड लाईनच्या बाहेर. फ्रीट कंपल्सरी. वाईड बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त रन्स खर्च करताना प्रतीकला आपण मैदानामध्ये पाहत आहे. किरण मडवी कॅडिया स्पोर्ट्स वाघलोडा संघाचे कॅप्टन अवेली ग्रुप यांच्याकडून बॉस यांना खूप साऱ्या शुभेच्छा. डाऊन द ग्राउंड अलॉंग द कार्पेट मिड विकेट मध्ये खराब फिल्डिंग. दोघांच्या ढेंगामधून बॉल फरार आणि इथे मात्र मिळाला हा नशिबाचा चौकार. 4. तर फुलाजी शेठ ठाकूर यांचा इथे सन्मान केला जातोय. रायगड जिल्हा कार्यकारिणी सदस्य भारतीय जनता पार्टी. त्याचबरोबर अनिल शेलके पेट यांचा देखील इथे शुभ सन्मान केला जाईल. अनिल या. आपला देखील सन्मान. तसेच लालजी वर्मा लालजी वर्मा यांचा देखील सन्मान. लेग ग्लास आणि कमालीचा एफर्ट त्या ठिकाणी शुभम गोडविंदे या खेळाडूने केलं. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला किमान 4 धावा त्याने वाचवल्या. मगाशी उल्लेख केला. खरं तर मुळगाव या गावाला ओळख निर्माण करून देणारा हा खेळाडू. तसेच पंकज सचदेवा यांचा देखील सन्मान इथे केला जाईल. पंकज सचदेवा. ओके. तर आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतोय. धन्यवाद. वली आपण पुन्हा एकदा मॅच कडे. 5 ओव्हरचा खेळ संपला आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे बॅटिंग करणाऱ्या टीमची धावसंख्या धावफलकावरती आली आहे. अब तक 56. 4 खेळाडू बाद 56 धावा. आणि अगदी आपण पाहत आहे खरं तर शेवटचं षटक बाकी आहे स्लॉग ओव्हरचं. चला थोडी घाई करा प्लीज. थोडासा ओव्हर रेट आता कमी झालाय. टाइम चा वेळ थोडासा वाढत चाललाय. चला आपण थोडं स्पीडअप करा. अंतिम षटक बाकी आहे आणि 56 धावा धावफलकावरती आहेत. आता प्रतीक्षा करतायत त्या ठिकाणी एमडी वॉरियर्स टीमचे सर्व खेळाडू. कोणता संघ पुढे येईल. बॉस फायटर ओढे संघाच्या अगेन्स्ट दमछाक झाली होती खरं एमडी वॉरियर्स टीमची. सुपर ओव्हर मध्ये सुपर डुपर कामगिरी केली होती. पिंट्या पाटीलने 2 षटकार मारले आणि सोहेल धार पवारने मात्र चांगली गोलंदाजी करत तिखट मारा केला आणि तो सामना जिंकला होता एमडी वॉरियर्स टीमने. परंतु लगेचच पुढच्या मॅच मध्ये आबूने मात्र त्यांना पराभूत केलं. प्रचंड दबाव आणि दडपण त्या ठिकाणी पाहायला मिळाला. शेवटचं षटक अजय पाटील बेलवलीचा खेळाडू. गावदेवी बेलवली संघाचा अष्टपैलू खेळाडू मैदानामध्ये दाखल झाला. अजय पाटील स्लॉग ओव्हरचं षटक अंतिम षटक आहे. हाडामारीचं षटक आहे आणि या षटकामध्ये धावा बनवाव्या लागतील. किमान 10 ते 12 प्लस खतर धावा करण्याचा मानस राहील खेळाडूंचा. परशुराम अंधेरे त्याच्या बरोबरीने स्वतः कॅप्टन मोन्या. आज फारसं इम्प्रेशन त्याला टाकता आलेलं नाहीये. आपल्या नावाला साजेशी कामगिरी त्याला या क्रीडांगणावरती करता आलेली नाहीये. तो मोन्या नॉन स्ट्रायकिंग एंडला. फील्ड पोझिशन प्रसाद विकेटच्या मागे उभा आहे. पहिला चेंडू शेवटच्या षटकातला
यावेळेला उडवलाय बॉलला, स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच, बॉलला लॉंग ऑनला क्लिअर करत पाठवला सीमा पार, षटकार. 6 धावा. अप्रतिम टायमिंग त्या ठिकाणी परशुराम अंधेरे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. फुल लेन बॉल आणि त्यानंतर हेलिकॉप्टरचा लुक दिला. रिझल्ट ही तितका सुंदर पाहायला मिळाला. षटकार. 62 रन, 62 धावा स्कोर कार्ड वरती. ज्या अजयने मेडन षटक टाकलं होतं त्या अजय समोर पहिला चेंडू फेस करताना षटकार लगावलाय परशुराम अंधेरे. खरं तर रायगडाच्या एका टोकातील खेळाडू, आय थिंक मसला मुरुड साईडचा हा खेळाडू आहे, तर एका बाजूने पनवेल तालुक्याचा खेळाडू तुम्ही पाहताय. दोघांमधले हे बॅटल आणि हे सर्व काही शक्य झालंय एकाच क्रीडांगणावरती. संपूर्ण जिल्ह्याचे खेळाडू RPL मुळे आणि या यंदाचा हंगाम नाईट क्रिकेट कैलासदादा म्हात्रे आणि गुरुदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून इथे आपल्याला अनुभवायला मिळालं, पाहायला मिळालं. मोठ्या संख्येने कतर प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद पहिल्या दिवसापासून या स्पर्धेला मिळाला. आज देखील प्रेक्षकांची गर्दी, प्रचंड वेग, भन्नाट वेग. षटकाराला प्रत्युत्तर देताना मात्र या वेगाने टाकला बॉल, परंतु लाईन मिस केली. वाईड +1, बाईटची सिंगल प्लस वाईड अशा 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात ऍड होताना पाहायला मिळतील. कंट्रोल फार महत्वाचा आहे. वेगापेक्षा टप्पावरती नियंत्रण लाईन अतिशय महत्वाची असते, ती मिस केली. अवे फ्रॉम द बॉडी, वाईडचा इशारा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 2 धावा आल्या. 64 रन धाव फलकावरती पाहायला मिळाल्या. 23 रन. पुन्हा एकदा वेगवान चेंडू. याही वेळेला आपण पाहिला लाईन मिस केली. वाईड बॉल वन्स अगेन, वन मोर अगेन. पुन्हा एकदा वाईड, लगातारचा दुसरा वाईड. प्रेशर, दबाव आता अजय पाटील वरती पाहायला मिळेल. धावसंख्येत वाढ. 65 रन धाव फलकावरती. आपण प्रेडिक्ट केलं होतं किमान 60+ रन. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आणि 65 धावा या स्कोर कार्ड वरती या ठिकाणी आपण पाहत आहे. यावेळेला फुल फेस ऑफ द बॅट, सरळ बॅटने व्हर्टिकल अँगल, स्टँड अँड डिलिव्हर्ड, बॉल बॅक ड्राईव्ह, फ्लायटी, इट्स मायटी. षटकार. चांगलं टायमिंग, वेगाला चांगलं प्रत्युत्तर दिलं. टायमिंगच्या आधारावरती खेळला हा फटका. अप्रतिम. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये, रिप्ले टेलिकास्ट मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल ज्या पद्धतीने हा फटका त्याने सजवलाय सरळ बॅटने. अप्रतिम टायमिंग. या फटक्यामध्ये ताकद कमी होती, टायमिंग प्रॉपर होतं. वेगाच्या अगेन्स्ट चांगलं प्रत्युत्तर. 2 वाईड नंतर षटकार. आता अजयने खरं तर आजच्या रात्रीमध्ये मोठा कारनामा केला. 6 चेंडूमध्ये 1 धाव करून दिली नव्हती. तो अजय आता 2 बॉलमध्ये 14 धावा खर्च करतोय. हे क्रिकेट आहे, अनप्रेडिक्टेबल. कधी काय घडेल याचा नियम नाहीये. आता समर्थ त्याला मार्गदर्शन करतो, ऋषी त्याला मार्गदर्शन करतोय, कशा पद्धतीने कमबॅक करता येईल हा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. स्वतः कॅप्टन अजय बातोसे देखील त्याच्या जवळ गेलाय. 4 बॉल बाकी आहेत. 71 रन स्कोर कार्ड मध्ये आपण लागताना पाहत आहे. आक्रमक झालाय त्या ठिकाणी मोन्या कॅप्टन. 71 रन. उत्कंठावर्धक लढती आपण या स्पर्धेमध्ये, संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिल्या. आजही तितकेच हाय व्होल्टेज सामने पाहायला मिळाले. यावेळेला सुरू असलेला सामना तोही तितकाच हाय व्होल्टेज होईल याची अपेक्षा प्रेक्षकांच्या वतीने आपण करूया, कारण मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग आलाय. यावेळेला खरं तर ऑन द राईस कव्हर मध्ये खेळायचं होतं. अगदी पायाच्या टोवरती उभा राहून त्या ठिकाणी फटका सजवायचा होता, परंतु इथे चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगला प्रयत्न होता. मोन्याची बॉडी लँग्वेज चांगली, उंच देहबोलीचा खेळाडू. त्याने मात्र या ठिकाणी मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न जरूर केला. डॉट बॉल. कमबॅक करत असताना अजय पाटील हा गोलंदाज. शॉर्ट ऑफ प्लेन, हा पंप जॅक करताना टायमिंग चुकलं. विकेट किपर झेलखाली प्रसाद आलाय. माफी असावी समर्थ आहेत त्या ठिकाणी. बघा झेल निसटला, जीवनदान मिळालं आणि महत्वाची सिंगल रन मिळाली. each and every run is most important in cricket असं म्हटलं होतं भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरने आपल्या मुलाखतीमध्ये. बघा तुम्ही झेली सोडलाय, 1 रन देखील खर्च केला आणि त्याहीपेक्षा स्ट्राईक रोटेशन झालंय. आणि जर का इथे परशुराम अंधेरेच्या बॅटमधून एखादा मोठा फटका आला तर मात्र जखमेवरती मीठ चोळण्याचं काम होईल, यात शंका नाहीये. धावसंख्या धावफलकावरती 72 रन, लॉस ऑफ 4 विकेट, 5.4 चेंडूंचा खेळ संपला. अंतिम 2 बॉल बाकी आहेत.
शेवटचे 2 चेंडू. यावेळेला फिरून मारला बॉलला मिड विकेट मध्ये उंची घेतली. झेलखाली क्षेत्ररक्षक धावून येत आहेत. रनिंग कॅच टिपलाय अप्रतिम. प्रतीक पाटील खारकोपर त्याने टिपला झेल आणि संपला परशुराम अंधेरे या खेळाडूचा खेळ. अजून एक धक्का बसेल बॅटिंग करत असताना अर्णा 11 पोगाव कोला टीमला. रोहातून मात्र खरं हा संघ आलाय. मोठी स्वप्न घेऊन प्रत्येक संघाचे संघ मालक कॅप्टन खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. कारण रायगड प्रीमियर लीग म्हटली की खऱ्या अर्थानं मानाची सन्मानाची मानाची स्पर्धा. आणि रायगड म्हटलं की स्वराज्याची राजधानी रायगड. या रायगड जिल्ह्याची ही स्पर्धा आपण सध्या एन्जॉय करत आहोत. खारघर नगरीमध्ये शहरी भागामध्ये आपण सध्या आहोत. लास्ट बॉल फेस करण्यासाठी नौका फलंदाज आलाय. मैदानाच्या आतमध्ये आपण त्या ठिकाणी पाहत आहे. प्रेम कदम हा खेळाडू. गणेशी कदम सालवड कर्जत स्पर्धेचा आनंद घेत आहे आणि ते प्रेम कदम हा खेळाडू मैदानाकडे आलाय. लास्ट बॉल टार्गेट सेट करण्याचा चेंडू लास्ट बॉल वरती ब्लास्ट होईल का हे आपल्याला पाहायचं आहे. अजय पाटीलने कमबॅक जरूर केलं परंतु आतापर्यंत धावा त्याने खर्च केल्या तब्बल 15. शॉट ऑफ लेन तेज तरार गती होती या चेंडू मध्ये. निर्धाव चेंडू टाकत मात्र पहिलं सत्र संपवलं. पहिल्या सत्राचा खेळ संपला. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना अर्णा 11 पोगाव कोला टीमची धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये लागली ती म्हणजे 5 खेळाडू बाद 72 72 म्हणजे येणारे 6 षटक येणारे 36 चेंडू विजयासाठी बॉस फायटर ओळे टीमला धावा करायच्या तब्बल 73. एक संघ सुपर 16 मध्ये गेलाय आणि आणखीन 2 अलिबागचे संघ मैदानामध्ये आहेत. अलिबाग रोहाचा एक संघ आहे परंतु पनवेलचा एकमेव संघ या ठिकाणी संघर्ष करेल का हे ऐकण्यासाठी आपण जाऊया पुढच्या सत्रामध्ये. आवाज असेल या ठिकाणी आमचे शिवभक्त भक्त समालोचक या ठिकाणी दिनेशजी पाटील सर. तत्पूर्वी येस आपण दिनेशजी पाटील सर यांच्याकडे जाऊया. डीजे ब्रेक झालाय. हॅलो. तर आपण सन्मान सोहळ्याकडे वळणार आहोत. व्यासपीठावरती उपस्थित असलेले आमचे सर्व सोयरे मंडळी आहेत. आमचे कैलाशेठ म्हात्रे आणि गुरुशेठ म्हात्रे यांचे काकाश्री वसंत मामा म्हात्रे हे देखील उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचे सोयरे जे भातानपाड्यावरून इथे उपस्थित झालेले आहेत. आदरणीय रामदास घरत साहेब यांचं देखील स्वागत आहे. त्याचबरोबर रोशन घरत साहेब, महेश घरत साहेब, रघुनाथ घरत साहेब भातांपाडा आणि त्याचबरोबर पुंडलिक महाराज फडके इथे मोहावरून उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. मी सन्मानासाठी नक्कीच विनंती करतोय की रामदास घरत यांना विनंती करेन की आपण यावं. आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. वसंत मामा या. आमची सर्व नक्कीच पातानपाड्याची मंडळी इथे उपस्थित आहेत तर त्यांचं स्वागत आहे. तसेच वारकरी संप्रदायातील आमचे आदरणीय पुंडलिक महाराज इथे उपस्थित झालेले आहेत. महाराज आपलं स्वागत आहे. तर आपण रामदास घरत साहेबांचा सन्मान करतोय. तर मी पुंडलिक महाराजांचा सन्मान करण्याची विनंती करेन. आमचे वासुदेव मामा, वसंत मामा, जयेंद्र म्हात्रे आणि गुरुशेठ म्हात्रे यांना विनंती करेन की
श्री संप्रदायातील एक व्यक्तिमत्व पुंडलिक महाराज फडके यांचा हा सन्मान होतोय। आत्ताच आळंदी वारी नक्कीच ही सर्व मंडळी करून आलेली आहे। रोशन घरत यांचा देखील इथे सन्मान केला जाईल। रोशन घरत या, तसेच रघुनाथ घरत यांना देखील विनंती असेल। चला बॅट्समन तर महेश घरत रघुनाथ घरत यांचा सन्मान आपण करूया। तसेच महेश घरत महेश घरत यांचा देखील इथे सन्मान केला जाईल। डॉक्टर साहेब देखील इथे आले। डॉक्टर समीर, स्वागत आहे आपलं देखील। त्याचे आमचे साई भोईर यांचं देखील स्वागत आहे। डॉक्टर समीर डुंगीकर आपण स्टेजवर यावे। मामा 5 दिवसांत शिकला। चला वळूया आपण मॅच कडे। ऐकूया दिनेश पाटील सरांचा आवाज। धन्यवाद अध्यक्ष रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष संदीपजी पाटील सर। महाराष्ट्र भक्तीच्या ऐल तीराचा, शक्तीच्या पैल तीराचा महाराष्ट्र, जिजाऊंच्या संस्कारांचा, शिवरायांच्या विचारांचा, शंभूराजाच्या पराक्रमाचा साक्षीदार माझा महाराष्ट्र, ज्ञानेश्वरांच्या ज्ञानाचा, मुक्ताईच्या ओव्यांचा, तुकारामाच्या अभंगांचा वाहता झरा माझा महाराष्ट्र। मित्रांनो, महाराष्ट्राची माती सुपीक आहे, तिला पीक येतं ना ते वीरांचं, आणि याच महाराष्ट्रातील रायगड जिल्हा आणि त्या रायगड जिल्ह्याची ही रायगड प्रीमियर लीग 2024 पर्व 5वं पुन्हा एकदा तमाम रसिकांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। जे इथून सामना पाहत आहेत त्यांचंही स्वागत, आणि जे 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून घर बसल्या सामना पाहत आहेत त्या सर्व प्रेक्षक वर्गाचं मनपूर्वक स्वागत। अक्षय पाटील गोलंदाजीच्या मार्फत अक्षय पाटील शुभम घोडविंदे आणि अजय भातोसे इथे रणनीती बदलली। खरं तर विचार केला, कारण समर्थक कडू मागच्या सामन्यात ओपन केलं होतं, परंतु काय बेल जेज कॅच 2 मॅच मध्ये शुभम घोडविंदे अपयशी ठरतोय। पॉइंटच्या डोक्यावरून फटकावायचा होता चेंडू, परंतु काय अफलातून झेल। ऍक्शन रिप्ले आपण पाहूया। अक्षय पाटीलचा चेंडू फुल टॉच होतला, दिशा दिली पॉइंट्सला, थोडासा वाईट होता पॉइंट्स पासून, तिथे मात्र उत्तम झेल टिपला। शतरक्षक होता राणा मोरे, आणि राणा मोरे टिपलेल्या या झेलवर मात्र
पहिली विकेट 0 वरती परतते. अक्षय पाटील 3 चेंडूमध्ये अक्षय पाटील 3 चेंडूमध्ये एकही धाव नाही. पहिली विकेट्स बॅक फुटवर. परेश चिखलेकर मॅन फ्रॉम काळुंद्रे. कित्येक वर्ष काळुंद्रे गावाची सलामीला करताना प्रवीण घरत आणि परेश चिखलेकरला मी पाहिलंय. बॉस फायटर्स टीमचा विचार केला ना कांचनपालकर सर, तर जवळपास 8 खेळाडू असे आहेत की जे बायकर्स मॅन आहेत. ग्रामीण क्रिकेटमध्ये त्यांचा तहल करायला, ग्रामीण क्रिकेटमध्ये त्या सर्वांनी अप्रतिम कामगिरी केली. पण इथे रायगड प्रीमियर लीगच्या स्टेजवर आज फलंदाजी अपयशी होताना आपण पाहतोय. ज्याप्रमाणे 50 धावा पहिल्या सामन्यामध्ये केल्या, रोमहर्षकता वाढली जरूर, परंतु आता 73 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि त्या 73 धावांचा पाठलाग करत असताना पहिली धाव ही 4थ्या चेंडूवर आले आणि त्यासाठी शुभम गोडविंदे सारखा चांगला खेळाडू त्यांना गमावावा लागलाय. त्याच्यामुळे इथून अजय भातोश यांनी टीमला गेअर बदलावे लागतील. आव्हान मोठं आहे, आव्हान आता सोपं नाहीये आणि या गारठलेल्या वातावरणामध्ये त्यांना मात्र उत्तम खेळ दाखवावा लागेल. लोअर फुलचा चेंडू पुन्हा दिशा दिली आहे. पहा पुन्हा एकदा शतरक्षक हातामध्ये चेंडू सरळ गेला. तिथे मात्र पॉइंट्सला उभा होता शतरक्षक आणि त्याने चेंडूला अडवला, उचलला, फेकला. धाव मात्र आली फक्त आणि फक्त एक. पहिल्या षटकाची सांगता झाली 0-0, विकेट 0-1-1, 1-2 अशी अवस्था आता मात्र बॉस फायटर ओवळे संघाची. अरणा 11 फुगाव कोलाड संघाचे संघनायक अक्षय पाटील, संघ मालक प्रमोद शेठ मस्कर, बालाशेठ महाबळे, बॉस फायटर ओळे अजय भातोसे संघनायक, तर संजय पाटील बॉस या संघाचे ओनर. 2 संघाची लढत आहे. ही लढत आहे डू ऑर डायची. जिंकाल तर पुढचा सामना खेळाल, हराल तर सरळ घरचा रस्ता आणि या स्पर्धेला पूर्णविराम. आपण स्क्रीनवर पाहतोय खऱ्या अर्थानं अजयजी भोईर, दिनेशजी पाटील यांना अजय भुईर व्यक्तिमत्व कळवणार आहे. मित्रांनो, रायगड प्रीमियर लीगच्या यशामध्ये ना सिंहाचा वाटा अजयदादा भोईर यांचा आहे. कारण कैलास दादा, गुरुदादा यांचा बॅकबोन बनलाय. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष देत मॅनेजमेंट स्किल डेव्हलप करत. मॅनेजमेंट काय असतं, कारण आयोजनामध्ये जर नियोजन व्यवस्थित नसेल ना तर आयोजन कधीच व्यवस्थित होत नाही. ते नियोजनाचा मुख्य पाठीचा कणा बनले अजयदादा भोईर, त्यांची सगळी टीम, त्यांचं विशेष कौतुक. आयुष्यामध्ये आयोजन महत्वाचं आहे. 50 रुपयाची नोट खिशातून पडली तर आपण कावरे बावरे होतो, परंतु आयुष्याची 50 वर्षे सरली तरी आपला नीटचं काही कळत नाही. यासारखं दुर्भाग्य ते काय. फक्त उंची आहे, चेंडूना फक्त उंची गाठली आहे, परंतु जीवनदान ही मिळतोय. अजय भातोसे कर्णधार, मोठा फटका दाखवायचा होता. आतापर्यंत बॅट शांत आहे, जीवनदान ही मिळतोय. नशीब ही बलवत्तर आहे. नशीब वाल्याला तेवढंच मिळतं जेवढं कष्ट करणारे सोडून दिलेलं असतं. कष्ट करावे लागतील. नशिबाची साथ तर लाभली जरूर. कष्ट करा नाहीतर नष्ट व्हा. पनवेल प्रीमियर लीगची बाईक याच मैदानावरती अजय भातोसेच्या नावावर आहे. नशीब पहा, मी म्हटलं नशीब येत आहेत, नशिबाची साथ मिळते. लॉंग स्टॉपच्या दिशेनं सगळ्यांना चकवत चकवत चेंडू सीमारेषा बाहेर जातोय. फॅन्टॅस्टिक चौकारासाठी
आदरणीय विलाजी सावंत साहेब यांच्याकडून अजय बातोसाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचे बक्षीस. विलासजी सावंत साहेब यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. मित्रांनो, बक्षीस लागावणं म्हणजे नेमकं काय तर पैशाची उधळण नाही, तर तुम्ही काहीतरी कर्तृत्व सिद्ध करा त्यासाठी दिलेली शाबासकी असते. ती शाबासकी बहुमूल्य असते. तुम्हाला त्यातून मिळते ती प्रेरणा. ते प्रेरणा अजय भातोशे घेईल का? आता मात्र त्वेषानं पेटलाय, त्याला माहिती आहे नीटच कनेक्ट होत नाहीये चेंडू, मला कनेक्ट करावे लागतील. मंडपले स्टेजवरती या जरा. आणि अजय बातोशेसाठी सुवर्ण संधी आहे धनराज म्हात्रे यांच्याकडून. जर अजय बातोशेने लगातार 3 षटकार ठोकले तर 5000 रुपये. धनराज म्हात्रे म्हणजे आमचे या स्पर्धेचे शिल्पकार कैलाश म्हात्रे यांचे सुपुत्र धनराज म्हात्रे यांच्याकडून हा पारितोषिक आहे अजय बातोशेसाठी. 5000 तर मिळतील प्लस विलास सावंत यांचे 1500 मिळतील. म्हणजे 3 षटकार लगावा आणि 6500 कमवा. उत्तम संधी आहे. आयुष्यामध्ये चालून आल्या संधीचं सोनं करता आला पाहिजे. आयुष्याचं नंदनवन तेव्हाच होतं ज्या वेळेला कर्तृत्व सिद्ध केलं जातं. हा खेळ उगाचच नाही मानला गेला. हा खेळ टीम वर्क जरी असला तरी स्वतःला पहिल्यांदा सिद्ध करावा लागेल. आधी सिद्ध व्हा, अरे प्रसिद्ध तर तुम्ही आपोआपच व्हाल. गोलंदाज आर्यन खारकर, त्याच्या नावावरती बाईक आहे. रायगड प्रीमियर लीग मधली खूप कमी वयामध्ये त्या खेळाडूंना बाईक कमावली आहे. मी म्हटलं होतं मगाशी रायगड प्रीमियर लीगनं आर्यनचा चेहराही आपल्याला दाखवला. अनुराग माळी दिला, 9 नवीन चेहरे दिले, ऋषी माळी दिला. त्याच्यामुळे अनेक प्रकारचे खेळाडू आपल्याला दिलेत. ती रायगड प्रीमियर लीग खोलते. आज अजय पाटीलला त्याच्या आयुष्यातला सर्वात मोठा क्षण दिला. मॅडन षटक टाकण्याचा, 1 धाव वाचवण्याचा. आयुष्यभर त्याच्या नावावरती हा रेकॉर्ड राहील. मोठा फटका मी तू आज मात्र सप्प्याशीला पेशी. अजय भातोसे कर्णधार फेल होतोय, आपला मुख्य मावळा फेल होतोय आणि त्याच्यामुळे टीम येईल संकटामध्ये. क्रमांक 2चा फलंदाज होतोय बाद. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतोय काय सुंदर गोलंदाजी राहिली आहे. अकूट टप्प्याची गोलंदाजी, थोडासा आउटस्विंग पाहायला मिळाला आणि आउटस्विंग नंतर मात्र फिरलेल्या चेंडूवरती मोठा प्रहार. कारण अजय भातोशे डोक्यात एकच गोष्ट होती, फक्त आणि फक्त आक्रमण. आक्रमण फसलं आणि गोलंदाज आर्यनने कमावली विकेट. जय श्रीराम. हे होते आमचे महागुरु MD गडगे सरांचा आवाज. आणि MD गडगे सर नक्कीच उपस्थित राहणार आहे तिथे, कारण आज सकाळीच त्यांच्याशी फोनवरती आमच्याशी वार्ता झालेली आहे. तर वेळ नक्कीच ते थोडा काढणार आहेत या स्पर्धेसाठी. कैलाश म्हात्रे आणि गुरुशेठ म्हात्रे यांचा नक्कीच त्यांना निमंत्रण, अजय भोईर यांचा खास निमंत्रण आहे आपले महागुरु MD गडगे सरांना. तर नक्कीच रायगड मधील सर्वात बिजी शेड्यूल असलेले व्यक्तिमत्व म्हणजेच MD गडगे सर, त्यांचे विशेष स्वागत. सलग 2 षटकार कुणीही मारा आणि निकेश कोपरकर पेंदर यांच्याकडून 500 रुपये मिळवा. एक नामी संधी आहे. निकेश कोपरकर यांच्याकडून सलग 2 षटकारांसाठी 500 रुपयाचे बक्षीस. त्याचबरोबर पेंदर या सामन्याचा आनंद घेते, त्यांचे विशेष कौतुक. बऱ्याच अवधीनंतर म्हणजे 2 षटकांच्या समाप्तीनंतर इथे या चौकार आलाय. या चौकारानं धापलकावर धावा लागल्या, त्या म्हणजे 14 धावा. अंतर दूर आहे, पल्ला मोठा आहे. परेश चिखलेकर आणि समर्थ कडूला ही खिंड लढवायची आहे. ती लढवली जाईल का? अक्षय पाटील, परेश चिखलेकरच्या कित्येक अनेक चांगल्या इनिंग्स आम्ही याची देही आणि याची डोळा पाहिलेत. तो परेश चिखलेकरही थोडासा पडतोय.
अक्षय पाटीलची गोलंदाजी बहारदार राहिले. 1.2 षटकाच्या समाप्तीमध्ये त्यांनी मात्र धावा दिल्यात फक्त आणि फक्त 7. 1 विकेट त्याने कमावलं. 2.2 षटकानंतर 15 धावा धाबाकडे लागतायत. मोठं आव्हान आहे. आव्हान मोठं आहे. मोठ्या धावांसाठी तुम्हाला मोठं आव्हान पेलण्यासाठी आता फटकेबाजीशिवाय षटकार चौकारांशिवाय चौफेर फटकेबाजी करत या सामन्याची रंगत वाढवावी लागणार आहे. 58 धावांचं अंतर अजूनही दूर आहे. चेंडू मात्र खूप कमी उरले, त्याच्यामुळे तुम्हाला मोठी धावसंख्या उभारावी लागेल. एक चौकार या षटकारामध्ये आलाय, षटकामध्ये आलाय. 1 चौकार, 1 दुहेरी, 1 एकेरीचा फटका. अशा 5 धावा तिथे आले. समर्थकडून ऑन स्ट्राईक. पहिला चेंडूला सामोरं जाईल अक्षय पाटीलसाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू हवेत आहे. फक्त उंची आहे की अंतरी आहे? नाही, अंतरी आहे. कॉन्फिडन्स होता, ताकद होती, नजाकत दिसली. आला लॉंग ऑफच्या डोक्यावरून षटकार. उत्तम संगीत, सँडी डेजीची ओळख राहिले. एचडीसी ऑपरेटरची तर कमाल राहिली. टायमिंग साधले त्यांनी. ब्लॉकरमध्ये टाकलेला चेंडू सक्षम त्याने खेळून काढलाय. लॉंग ऑफचा दर्शक चेंडू पण येईल, उचलेल, फेकेल. तत्पूर्वी मात्र आपला एंड सुखरूपपणे बदलला आणि धाव मात्र मिळाली ती 1. 1 या धावसंख्येनं धावफलक स्कोरिंग बोर्ड जाऊन ठेवते तो म्हणजे 22. 2 बाद 22. 2 लॉस ऑफ 22. लॉस ऑफ 2 विकेट. अक्षय पाटील अजूनही धावा येणं गरजेचं आहे. परेश चिखलेकर स्वतःची झगडतोय. परेश चिखलेकरला मोठे फटके लागवायचे आहेत, परंतु गोलंदाजी टिचून होते. तर 20-52 तेजा बैलाचे मालक एसके ग्रुप चिखले आदरणीय संदेश सीताराम पाटील यांचं इथे आगमन होतं आणि त्याचबरोबर सचिन म्हात्रे 71-71 यांचं देखील इथे आगमन होत आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत केलं जाईल. नक्कीच खऱ्या अर्थानं कौतुक असेल. संदीप सर खऱ्या अर्थानं विचार केला ना तर आजकाल प्राण्यांच्या मुले ही आपली नावं ओळखायला लागली. जर तुम्ही खरोखर मनापासून जीव लावला ना, खेळ असू द्या अथवा असू द्या प्रेम, काय फटका लगावलाय. लॉंगॉनच्या डोक्यावरून अगदी टॉवरला जाऊन धडकलाय. अजूनही ते मनगटी फटके दाखवले जात आहेत, क्षमता दाखवली जातीये. वय फॅक्टर नाहीये तर क्वालिटी फॅक्टर दाखवते. समर्थकाकडून ठोकतो षटकार. या षटकानं मात्र या अक्षय पाटीलच्या गोलंदाजीचं पृथक्करण बदललं. 2 षटकामध्ये तब्बल 21 धावा, कारण पहिल्या षटकामध्ये त्या धावा मोजल्या त्या फक्त 2 आणि या षटकामध्ये आल्यात 19 आणि 21 धावा त्याने जोडल्यात. आपण पाहतोय स्कोर ट्रेंड रायगड प्रीमियर लीगचा दोन्ही बाजूनी कशा प्रकारची गोलंदाजी झाली आहे. बॉस ओले फायटर्स, त्याचबरोबर अर्ना 11 पुगाव कोलाडचं 24 लाईव्ह इव्हेंटच्या वतीनं जे जे शक्य होईल ते सगळं दाखवलं जात आहे. मी कालही म्हटलं होतं आणि आजही म्हणतोय, क्वालिटी इज इक्वॅलंट टू 24 लाईव्ह इव्हेंट. 2,87,873 सबस्क्रायबर झालेत मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्हाला विनंती आहे की 3 लाखापर्यंत कशी मजल मारेल 24 लाईव्ह इव्हेंट्स, त्यासाठी प्रत्येकानं या चॅनलला सबस्क्राईब करा. अतिशय उत्तम दर्जाचा खेळ राहिलाय. रोशनजी मेहर या सामन्याचा आनंद घेत आहेत. नेहमीच क्रिकेट वेळ राहिलेला हा माणूस आहे आणि बकासूर ग्रुपचे सर्व आहेत. सचिनजी असतील, त्याचबरोबर यशांक असेल आणि रोशनजी मेहर असतील, यांचंही विशेष कौतुक.
बॉस फायटर ओळे संघाला खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत. लढावा लागेल अजूनही 18 चेंडू 44 धावा, तसं अंतर दूर नाहीये. 44 धावा कित्येक वेळा पाठला होताना पाहिलाय जरूर, परंतु लढाई खेळ करणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे या रायगड प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं कांचन सर, चांबो सारखा एक खेडेगावातील मुलगा काय अफलातून खेळलाय. आज ती व्हिडिओ मीही स्टेटसला ठेवली. विशाल जितेकरचं रागावणं, त्यानंतर त्या प्रेशर मधना बाहेर येऊन प्रेशर कुकरची शिटी वाजवत माझा भात किती शिजलाय हे दाखवणं आणि अफलातून इनिंग सजवत सगळ्यांना मंत्रमुग्ध करणं ज्याला जमतं ना, तो मात्र नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होतो. काल प्रसादचा खेळ पाहिला, अनिकेत म्हात्रेची अफलातून इनिंग्स पाहिली, सौरभ पाटील भिंगारचा बहरला, ऋषी ठोंबरेची गोलंदाजी चांगली राहिली. अनेक नवतरुणांनी या 5व्या पर्वामध्ये आपलं नाणं किती खणखणीत आहे हे दाखवलंय. गोलंदाज आर्यन खारकर वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 4थं षटक. फटका फसलाय, हाही फटका फसलाय. क्षेत्ररक्षण खराब, घर फिरतोय की काय, साथ मिळते की काय, धावा किती घेतल्या जातील. धावा तब्बल आल्या 3, सुटलेला झेल, धावा देऊन जातोय 3. परेश चिखलेकरला सुद्धा जीवनदान मिळतोय. नशिबाची साथ आज बॉस फायटरच्या बाजूने आहे, परंतु अर्णा 11 फुगाव कोलार संघ मात्र क्षेत्ररक्षणामध्ये खराब कामगिरी करताना, परंतु नशिबाच्या साथीबरोबर तुम्हाला कर्तृत्व सुद्धा दाखवायचं आहे. लढावं लागेल, लढावंच लागेल, झगडावंच लागेल, कारण इथून पुढचा प्रवास करणार आहे. पुढच्या प्रवासाला लागायचा असेल तर तुम्हाला हा सामना मात्र जिंकावा लागेल. कोण जिंकेल आणि कोण हरेल या मधला दुवा. 17 चेंडू आणि 41 धावा. आर्यन खारकर आपले मुख्य 2 गोलंदाजांना लागोपाठ षटक संपवून घेतला आहेत. अक्षय पाटीलने मात्र आपले 2 षटक फेकले, धावा दिल्या 21. आणि आता आर्यन खारकर ज्यानं पहिल्या षटकामध्ये 8 धावा दिल्या होत्या आणि इथे मात्र सुटलेला झेलनं 3 धावा बाद झाल्या. 2 बाद 32. 17 चेंडू 41 धावा. समर्थकडून ताकद आजमावली आहे. 3 चेंडूमध्ये 13 धावा ठोकल्यात. जबाबदारी तर स्वीकारावीच लागेल. पहा नशीब, पहा मी म्हणतोय ना, नशिबाची साथ लाभतीये. परेश चिखलेकरच्या बाजूला नशीब फिरतोय, कारण इथेही रनआउट होण्याची नामी संधी होती, ती दबडली आणि 1 धाव मात्र मिळतीये, ती म्हणजे बॉस फायटर ओळे संघाला. 1 रन कंप्लीट केली जाते. 1 रन आता मात्र 33 धावा धाबळकरती लागतील. 16 चेंडू आणि 40 धावांचं गणित आहे. 2 मोठे फटके सामन्याला युटर्न देतील, परंतु फटके खेळणार की गोलंदाज फटके देणार, फटके की झटके, या दोघांमध्ये अटकलेलं चित्र आहे. गवंडी ब्रदर्स ग्रुप पळसपे 3 भाऊ मात्र सामन्याचा एकत्र आनंद घेत आहेत. गवंडी ग्रुप यांचंही मनपूर्वक स्वागत करूया. हा चेंडू मात्र अतिशय उत्तमरित्या पेश केला आर्यन खारकरनं. धावा जमवणं गरजेचा विचार केला कांचन पालकर सर, तर बॉस फायटर ओळे संघामध्ये फलंदाजी अजूनही डीप आहे, मजबूत आहे. अजय पाटील सारखा ताकदवान फलंदाज संघामध्ये. प्रवीण भोईर हा बाहुबली समजला जातो फलंदाजीमध्ये, त्याच्यामुळे ताकदीची फलंदाजीचा क्रम आहे. इथून तुम्हाला धावा जोडाव्या लागतील, धावा जोडाव्या लागतील, परंतु सिंगल मिळते फक्त आणि फक्त सिंगल परेश चिखलेकरला. आणखीन 1 धाव ऍड होईल. 34 धावा. 2 बाद 34. 14 चेंडू 39 धावा. मोठे फटके अनिवार्य राहणार आहेत. 2 मोठ्या षटकारांना समर्थ करून या सामन्यामध्ये पुन्हा रंगत निर्माण केली. प्रत्येकाला जिंकायचं आहे, कारण रायगडच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक तालुक्यातून उभा केलेला संघ आहे. ऑक्शन मध्ये प्रत्येकानं बोली लगावलेत, त्याच्यामुळे प्रत्येकाला जिंकायचं आहे. समर्थ कडू 12,500 रुपयाची बोली त्याच्यावर होती, सगळ्यात मोठी बोली या संघासाठी, आणि त्याच्यामुळे सगळ्यात मोठा खेळ त्याला दाखवावा लागेल. 40+ लिजंड्स मध्ये ओळख राहिली आहे, परंतु आजही ती दहशत दाखवली जाते. गाफील गाफील क्रिकेट मध्ये जेव्हा जेव्हा गाफील राहिला
तेव्हा तेव्हा तुम्हाला चित्र आणि रिझल्ट ही वेगळा दिसेल. सिंगल होती, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केली आणि एक धाव आणखीन एक सहज इजी केली. त्याच्यामुळे 36 वर मदर मारली जाते. अर्धा पल्ला जवळपास गाठलाय, परंतु अर्धा पल्ला गाठण्यासाठी तुम्हाला चेंडू शिल्लक राहतील. 13 चेंडू 37 धावा. 13 चेंडू 37 धावा. पंचांच्या उजव्या हाताकडून गोलंदाजी करताना राईट आर्म राऊंड द विकेट. राईट आर्म राऊंड द विकेट. चपराक लगावली आहे. क्षेत्रक्षेत्र तैनात आहे. सुंदर क्षेत्ररक्षण होतंय जरूर, परंतु तरीही डबल रन. सेकंड रन कन्वर्ट केली गेली आहे आणि या 2 धावेनेसी धाव फलक मूव्ह होईल, जाऊन ठेपेल. लॉस ऑफ 2 विकेट. 38 रन. 12 चेंडू 35 धावा. 17.5ची सरासरी. इथून तुम्हाला गेअर बदलावा लागेल. परेश चिखलेकरला आता स्वतःला सावरावं लागणार आहे, आवरावं लागणार, बेफान ही व्हावं लागणार आहे. कारण वेळ झालं तरच पेढा पूर्ण खायला मिळतो. तुम्हाला थोडासा अग्रेशन दाखवावं लागतील. तुम्हाला स्वतःच्या खेळामध्ये इम्प्रोव्हायझेशन करावं लागेल आणि तरच धावांचा पाठलाग केला जाईल. अर्ना 11 फुगाव कोलार संघाच्या गोलंदाजाला विचार करावा लागेल. एक चांगलं षटक फेकायचंय. एका षटकामध्ये सामना कंप्लीट फिरवला जाईल. मग तो गोलंदाज कोण असेल, अक्षय पाटील कोणाच्या हातामध्ये चेंडू देईल, या षटकामध्ये कमीत कमी धावा देत बॉस फायटर ओळे संघाला कोण रोखून धरेल. गोलंदाज प्रसाद पाटील, मॅन फ्रॉम कळवा, डाव्या हाताचा हा गोलंदाज. सुशांत मोकल, समाज रायगड भूषण, एक आदर्श व्यक्तिमत्व, आदर्श खेळाडू राहिलाय आणि त्याच्या संघामध्ये त्याच्या सोबत खेळताना प्रसाद पाटीलनेही उत्तम कामगिरी केली आहे. हे प्रसाद पाटीलचं षटक आहे ना, हे अतिशय निर्णायक राहणार आहे. ते म्हणजेच अर्ना 11 फुगाव कोलार संघासाठी. 12 चेंडू 35 धावांची गरज आहे आणि 12 चेंडू मध्ये 35 धावांसाठी या षटकामध्ये 17-18 धावा जरी आल्या ना तरी आव्हान शेवटच्या षटकामध्ये चांगलं राहील. परंतु जर धावा कमी आल्या तर मात्र प्रेशर क्रिएट होईल. प्रेशर क्रिएट केला जाईल का? गोलंदाज मात्र प्रभावी कामगिरी करतोय. परेश चिखलेकर चाच पडला, ते चाच पडणं कायम राहिलं आणि मोठा फटका लगावण्याच्या नादामध्ये मात्र वाईडेश मिडविकेटच्या मधून झेल देत तो परततोय. फलंदाज क्रमांक 3 बाद. नेमकी शिटी कुणाची वाजेल? कारण आताच काय शिट्या वाजून झाल्यात. आता पुन्हा नेमकं काय घडतंय मैदानामध्ये? 11 चेंडू 35 धावांची गरज राहिली आहे. त्या 35 धावा जमवण्यासाठी कोणता संघ आपल्या परीने विजयाची शिट्टी वाजवेल? प्रेशर कुकर मध्ये आता कोणता संघ आहे, कोण लढणार, कोण झगडणार? मैदानामध्ये रवाना झालाय भातांचा बाहुबली प्रवीण भोईर. प्रसाद पाटीलच्या हातामध्ये इथे मात्र गरज आहे अनेक उत्तम गोलंदाजी करण्याची. उडाया, ये तो उडाया. चेंडूला घेतला स्लॉट मध्ये, भिरकावला प्लॉटच्या बाहेर. म्हटलं होतं भातांचा बाहुबली कमाल करेल का, सामन्याला आपल्या अंगावर घेईल का, ही जबाबदारी मनापासून निभावली जाईल का? आणि त्यानं आल्या आल्या प्रसादला आपला प्रसाद दाखवलाय षटकारानं. तर चेंडूची पूर्तता करायची आहे. चला
HDC आजकाल खऱ्या अर्थानं मुलीही बॉयकट ठेवायला लागल्या, त्याच्यामुळे या रिबिनचीही फार गरज लागत नाही आणि मुलं केस वाढायला लागली त्याच्यामुळे कदाचित त्यांना ती गरज लागेल. त्याच्यामुळे रंगीत असेल का बिना रंगाची ती रिबिन मात्र आता मुलांनाही. चला, गडगे सरांनी सांगितलं की चेंडूची पूर्तता करा, त्याच्यामुळे लगेच करायची. या षटकारानं गणित राहील 10 चेंडू आणि 29 धावा. ही जबाबदारी आपल्या खांद्यावर पेलायची असेल तर ती पहिल्यांदा स्वीकारावी लागेल. अकोटप्प्यात चेंडू दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक पोहोचण्याच्या अगोदरच भरधाव वेगानं मिडविकेटची सीमारेषा क्लिअर केली जाईल. 1 चौकार. आजकाल जानेवारी फेब्रुवारी काही लागत नाही मित्र. आजकाल फक्त एक दिवस पुरेचा आहे. सकाळी गुड मॉर्निंग टाकायचं, दुपारी प्रपोज करायचं, संध्याकाळी ब्रेकअप करायची सिस्टीम नवीन तयार झाली आहे. नवीन फॉर्मॅट आहे क्रिकेटमध्ये सुद्धा. अलॉंग दी कार्पेट, लॉंग ऑनला चेंडू गेलाय. प्रवीण न आल्या 2 मोठ्या फटक्यांनी या सामन्याची रंगत वाढवली आहे. बाहेरच्या वातावरणावर विरोधात जात आतला वातावरण गरम करण्याचा चांगला प्रयत्न केलाय. 1 षटकार, 1 चौकार, 1 एरीचा फटका. आता मात्र 8 चेंडू आणि 24 धावा. 8 चेंडू 24 धावा. येणाऱ्या 2 चेंडू मध्ये जर का समर्थकाकडून एका दुसरा मोठा फटका लगावला, सामना अवाक्यात राहील. मी म्हटलं होतं की प्रसाद पाटीलच्या हातामध्ये चेंडू दिलाय. 11 धावा त्यांना मोजल्यात जरूर. येणाऱ्या 2 चेंडू मध्ये जर का एखादा मोठा फटका प्रसाद न खाला तर अंतिम षटकामध्ये सामना आणखी रोमांचक होईल. आता मात्र समर्थक कडू असेल स्ट्राईक वर. प्रसाद पाटीलवर प्रेशर आहे की आणखीन समर्थक कडूवर. 8 चेंडू 24 धावा. सुंदर सुंदर गेम सुरू आहे. आणि इथे मात्र वाईट साठी रिव्ह्यू. वाईट साठी रिव्ह्यू. इट्स अंपायर कॉल. येस, अंपायर कॉल्स. परंतु खरी अर्थानं विचार केला ना मैदानामध्ये, हातून यष्टरच्या हातून चेंडू निसटला होता. कदाचित रन बनवू शकले असती, मे बी पॉसिबिलिटी होती. ती पॉसिबिलिटी मात्र केली नाही कंप्लीट. आता थांबलं जाईल. जर का वाईड असेल तर रन आणि बॉल ही एक्स्ट्रा मिळेल. परंतु जर का नसेल, फेअर डिलिव्हरी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी. हा निर्धाव चेंडू, कारण इथून अवघड झालाय. येस येस, ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं अगदी रेषेच्या आतून गेलं. कदाचित रन घ्यायची गरज होती आपण पाहतोय, परंतु रन नाही मिळाली. आणि निर्धाव चेंडू सांगतो लेफ्ट केला चेंडूला समर्थक कडून. 7-24. 7-24. काय घडेल, काय बिघडेल. आणखीन एक निर्धाव चेंडू. शेवटच्या 2 चेंडूवर प्रसाद पाटीलनं जी करामत केली आहे ना, त्याच्यामुळे अरुणा 11 फुगाव कोलार संघ मात्र आनंदोत्सव साजरा करेल. कारण ते 2 शेवट चेंडू होते ज्याच्यावर किती धावा येतील, अंतिम षटकामध्ये धावा किती उरतील, कशा जमतील त्या जमू दिल्या नाही. आणि जे आव्हान राहिलं 6 चेंडू 24 धावा. आपण धरणावर जाऊ नका, कारण खूप वाहून जातात लोक. आणि आजकाल जाण्याची पद्धत वेगळी आणि येण्याची पद्धत वेगळी आहे. जाताना एक गाडी असते, येताना दुसरी गाडी असते. गाड्या बदलणारी आणि मागच्या सीट बदलणारी अनेक माणसं आपण पाहतो. त्याच्यामुळे HDC ला हा चांगला एक्सपिरियन्स आहे. इथे आपल्या गाडीचा गेअर कोण बदलेल. अरे 6 चेंडू आणि 24 धावा. 4 मोठे फटके. 4 मोठे फटके अनिवार्य राहिलेत. आणि आता बातांच्या बाहुबलीवर जबाबदारी आहे. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय.
विपुल ठाकूर, विपुल ठाकूर लेफ्ट आर्म गोलंदाजी, फुल टॉस, स्ट्रेट हिटचा फटका, परंतु या फटक्यावर धाव मिळेल ती फक्त आणि फक्त एक, कदाचित डबल यायचं होतं प्रवीणला, परंतु समर्थकडून मात्र नाकारलं. रिस्की रन बनवू शकली असती. 23 धावांची गरज, 5 चेंडू आणि 23 धावा. सामना दूर चाललाय. प्रसाद पाटीलने टाकलेले 2 उत्तम चेंडू सर्वोत्तम ठरले आणि तिथे मात्र सामन्याचं अंतर राहिलं. विपुल ठाकूर, करंट रन रेट 9.68 along the carpet. No way, no way. इथे फलंदाज रनआउट होईल, परंतु त्याच्या बरोबर सामनाही अडचणीमध्ये सापडेल. चांगला खेळ राहिलाय गोलंदाजी मधून. धावा जमवल्यात आणि त्या 73 धावांचा टार्गेट सेट केल्यानंतर वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्नही केलेत. अक्षयला पाहतोय, खुश आहे, चेहऱ्यावरती हसू आहे आणि त्याला कॉन्फिडन्स आलाय की आता धावा वाचवू शकतो. लग्न झाल्यावर कळतं आपण वाघ होतो की आणखीन कोणी, ते नंतर कळेल. मग शिकार तर रोज रोज आणि दररोज होत राहते. त्याच्यामुळे जोपर्यंत लग्न नाही ना तोपर्यंत स्वतःला वाघ समजत राहा, नंतर मग सगळं सगळं बनतं. 4 चेंडू 23 धावा. कार्लोस ब्रॅथवेट ची पुनरावृत्ती केली जाईल का? फटका चांगला आहे, रिकामी जागा हेरली एक्स्ट्रा कव्हरच्या मधून. इथे मात्र ठोकलाय चौकार. विपुल ठाकूर 3 चेंडू मध्ये आतापर्यंत 5 धावा आणि जवळपास हा सामना संपल्यागत झालाय. कारण इथे धावा आली फक्त 1 आणि आता 2 चेंडू मध्ये 18 धावा. क्रिकेटच्या हिस्ट्रीमध्ये जर गोलंदाजाने काही चूक केली नाही तर सामना पराभूत होऊ शकत नाही. तो अर्ना 11 पुगाव कोलार संघ. चला एमडी वॉरियर्स कर्णधार रेडी. यस, माठ्या रेडी आहे. इथून विजेता संघ मात्र टॉस केला जाईल लगेचच. उत्तम गोलंदाजी राहिली. अंतिम चेंडूला सामोरं जाईल अजय पाटील. अजय पाटीलच्या वाट्याला आजचा दिवस मी म्हणेन की चांगला आला, परंतु जर का सुपर 16 मध्ये संघ पोहोचू शकला असता तर आणखीन बहुमूल्य आणि आठवणीमध्ये राहिलेला दिवस असता, पण तसं काही झालं नाही. देव सगळं देत नाही. स्विचिटचा प्रयत्न, आज दिवस अलबेले. नो बॉल कॉल, नो बॉल अँड हिट 6 रन्स. 7 रन या चेंडूवरती आलेत. येस, बीमर साठी रिव्ह्यू आलाय, परंतु स्विचिटचा फटका काय सुंदर डीपेक्षा कव्हरच्या मधून लगावलाय षटकार. जर का नो बॉल असेल तर आणखीन एक चेंडू वाढेल. अंतर तर दूर आहे, परंतु नेमकं काय, अंतिम चेंडूवर 18 ची गरज होती. अंतिम चेंडूवर 18 धावांची गरज. अजय पाटीलचं, रोशन पाटील सर, अजय पाटीलचं लेट येणं क्रीजवर. इट्स अ नो बॉल कॉल, नो बॉल कॉल. त्याच्यामुळे सामना राहील अजूनही. आता मात्र 1-11. 1 चेंडूवर 9 धावा होताना मी पाहिलेत 3 वेळा. जर गोलंदाजाने चूक नाही केली, मी मगाशी म्हटलं होतं, तर सामना गमावू शकत नाही अर्नाईला पुगाव कोलार संघ. परंतु स्विच हिट, षटकार, 7 धावा. इथे जर काय औचित घडलं ना
तर आज अजय पाटीलचा दिवस आहे, परंतु आता नाही, इथे नाही. चांगला फुलटा चेंडू टाकला, गोलंदाजीने ओळखले की बाबा बस झालं, आता मला हा सामना संपवायचा आहे. उत्तम कामगिरी केली अर्णा इलम फुगाव कोलार संघाचं अभिनंदन. आणि हडलक बॉस फायटर ववळे संघ अभिनंदन. टॉस केला जाईल अर्णा इलम फुगाव कोलाड आणि एमडी वॉरियर्स अलिबाग या दोन संघादरम्यान. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट उत्तम कामगिरी राहिली, गोलंदाजीमध्ये आणि फलंदाजीमध्ये भरीव कामगिरी केली, तो ठरलाय संघाचा संघनायक. 9 चेंडूमध्ये 16 धावा, गोलंदाजीमध्ये 2, पहिल्या षटकामध्ये 2, नंतर 19-21 धावा देत 1 विकेट. अक्षय पाटील कर्णधार. उल्लू बनून मामा